सकाळ सकाळची मित्रांनो झाली सुरुवात. आता दूध काढून आलं मित्रांनो चहासाठी उपवास. तर आता दूध काढून मस्त पैकी चहा बनवायचा आणि मग आपल्या मेंढ्या उठवायच्या. तर दूध काढून आले. दुधाचा चहा, मेंढीच्या दुधाचा चहा मित्रांनो एकच नंबर लागतो पिण्यासाठी. आता मेंढ्या आपल्या बसले मित्रांनो अजून, कारण चहा पाणी झाला का मग आपण मेंढरं सोडतो. मग मेंढरं सोडले का मग एकदा सोडले का मग हरीला, तर मग काय टेन्शन नाही राहत मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. झाली आता आपल्या दिवसाची सुरुवात. बघू शकता आत्ता दिवस उगवते आणि आता आपण आपल्या मेंढ्या सोडून राहिलो. बघू शकता आता वाड्यात बसले. आता आपण बकऱ्या सोडून आता आपल्या मेंढरं सोडणार आहे. मित्रांनो आज आपला दिवसभराचा ब्लॉग बघा, कंटिन्यू बघा मित्रांनो. अशाच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला आज बघायला भेटते मित्रांनो. मित्रांनो हे बघू शकता अशी 18 मिनिटांना सोडायला सोपी जाते. तर चला मित्रांनो निघालो आता आम्ही वाड्यावर मेंढ्या घेऊन. बघू शकता पाणी मिनी पिऊन चाललो मेंढ्या घेऊन निघालोय मित्रांनो. तर चाललोय मित्रांनो आता जेवण बिवण झालं मस्त आणि कोकरे मिकरे धरले आणि आता मस्तपैकी निघलोय. आता दिवसभर काय माहीत नाही कसं कोणतं वावर चारायला भेटतं नाही भेटत, पण तरी पण आता फिरू दिवसभर इकडं तिकडं त्या वावरात फिरावं लागेल मित्रांनो आता. तर चला मित्रांनो बघत राहा व्हिडिओ कसा आमचा दिवस जातो. मित्रांनो आता दुपारचं कळकळीत ऊन झालं आणि आता चाललंय मेंढरं पाण्यावर. इथं नदी आहे मित्रांनो, हे बघू शकता. हे इकडे नदी आहे मित्रांनो ही. तर आता आपले मेंढरं पाण्यावर चालले. हे इथं पाहू शकता मित्रांनो, इथं पाणी आहे. मेंढ्या बघू शकता कशा बोलू राहिल्या मित्रांनो. हे जे आहे ना मित्रांनो हे घास गवतावानी मित्रांनो, हे हल्लं का ते मेंढ्या जास्त घाबरतात. इथून बेकार मेंढ्या घाबरू राहिल्या मित्रांनो. हे बघा हे याला घाबरू राहिला मित्रांनो. हे बघू शकता कशा घाबरू राहिल्या. तर इथं मित्रांनो आता मेंढ्या पाणी पिऊ राहिल्या. बाकीचे पुढे गेले, बाकीचे इथं मागं पाणी पिऊ राहिले मित्रांनो. ही नदी आहे म्हणजे हा ओढाच आहे मित्रांनो, पण नदी थोडी पुढे आहे, पण मग हे नदीला लागून जात. हे बघू शकता. तर इकडं असं वाकाय ना मित्रांनो, हे असं वाकान जर राहिलं मित्रांनो तर मेंढ्या पाणी पिते, नाहीतर मग मेंढ्या पाणी पिता येत नाही मेंढ्याला. हे बघू शकता मित्रांनो, हे असं मोकळं असलं मित्रांनो तेव्हाच मेंढरांना पाणी पिता येतं, नाहीतर मग मेंढरांना पाणीच पिता येत नाही. काय मित्रांनो हे पहा मी काय खाऊ राहिलो मित्रांनो. हे बीट आहे बीट. याने रक्त वाढतं म्हणे मित्रांनो. आणि इथं वावर आहे तिथं लावलेलं आहे मित्रांनो. तर मी तोडलं आहे मित्रांनो आणि बघतोय खाऊ. तर मित्रांनो एकदम भारी टेस्टिंग लागते मित्रांनो त्याची. आणि रक्त पण लय उतरतं म्हणे. तर बघूया आता आपल्याला किती रक्त उतरतं ते. या अशा प्रकारे
त्याला वरच काढून घेतलं मित्रांनो आणि पूर्ण लाल आहे. तर मित्रांनो कधीच मी पाणी पाहत होतो आणि खूप जास्त ताण लागून झालं होते मित्रांनो. असे ताण लागून झाले ना कधी पाहायचं काम नाही आणि लांब लांबपर्यंत काहीच नाही मित्रांनो. तर इथं एक विहीर सापडली आपल्याला आणि त्या विहिरीवर मित्रांनो पाणी पिण्यासाठी जुगाड हा केलेला आहे मित्रांनो. बघू शकता ही बिस्लरीची बॉटल आहे आपली आणि तिला कापून हा जुगाड आहे मित्रांनो. तर आता यांनी ताण तर होणार नाही या ह्याच्यात, पण मग तरी पण आता काय ना पाणी पिण्यासाठी तर बघूया मित्रांनो आपण त्यांनी पाणी निघतं का, कारण ते बघू शकता एकदम वाऱ्याचं उडून राहिलं आणि विहीर पण भरपूर खोल आहे मित्रांनो, जास्त खोल आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अवकाळ करून पाणी प्यायची मित्रांनो जास्त अवकाळ होते आणि मोटर चालू असली तर पिवायला जातो मित्रांनो. पण आता सर्वीकडे नांगे ठेवून झाले त्याच्यामुळं शेतकऱ्याचं काही भरणार राहत नाही ना, त्याच्यामुळं मग मोटर चालू राहत नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण हे भरून काढलंय पाणी, तर आता आपण पाणी पिऊ मित्रांनो. एका ह्याच्यात काही ताण होणारच नाही, पण तरी पण पाणी पिऊ मित्रांनो, कारण की मित्रांनो ते गळत जास्त गळू राहिलं. मित्रांनो आता आमच्या मेंढ्या इथं थांबत होत्या मित्रांनो आणि दादू आणि देवड्या दोन्ही पण आले मित्रांनो. तर आता त्याला ताण लागली होती मित्रांनो, तर बाटली भरून आणली पाहू दे तेवढे बाटलीत ताण होईल. तर हे बघू शकता मित्रांनो आता दादा देवड्या जाऊन पाणी घेऊन आला मित्रांनो तिथून. तर असे असतं मित्रांनो मेंढपाळांचं, कारण की रानावनात मित्रांनो आता इथं मोटर पण चालू नाही आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो मी पण मागायचं पाणी प्यायला गेलो पण तिथं ते गळत असल्यामुळे जास्त काही ताण झाली नाही. तर आता देवडीने आणले ते मित्रांनो वाटेल भरून, तर आता आम्ही दोन्ही केलं. एवढं पाणी तरी पण पुन्हा पिऊन गेलो. अरे त्या टोपीमुळे बादली काढणे उरायली. जाऊ लागेल
चारायचं खरं आहे की चालेल. मग बरोबर काय अवघड होतं ते आता. पुरे जबरदस्त अवकळा रे भाऊ. फक्त आला तू जातो बस. गेला बा आजचा गेला बा. उद्याचा उगला ते डायरेक्ट अशी माणसाला चिंता पडते उद्या कुणाकडे जावा. मग आता तुम्ही कुणाकडे जासाल मग आता एवढे दिवस. आता इथंच टाइमपास करू आम्ही, पाणी पडून चारायचे हं. आणि बस असं टाइमपास करायचा. मग पाणी पडलं का एवढं पण मग अजून 1 महिना बाकी. थोडं 1 महिना काढलं माझं मग प्लॉट भरतं का तुमच्या? आज पॉट भरतो. मग आता काय चालतं हे अशाने भागत नाही ना, तर काही नाही. पण हे असंच काँग्रेस करून गबाळ गोबाळ चारून चुरून टाइमपास करावा. काय रे